शुक्रवारी झालत सर. शुक्रवारी बोलले होते मी मुलीला माझ्या 7:30 वाजता कॉल केली तिनं. थोड्या वेळच बोलली. मम्मी म्हणली रविवारी टाइम हाय म्हणली, आमच्या उदयगिरीचा वेळ हाय. आणि त्या दिवशी मी रविवारी फोन लावते तुम्हाला, तुला मम्मीला पप्पाला बोलवते. ते मॅडमने सांगितले नाही गेटला उभा. जय भीम जय शिवराय. अनुष्का पाटोळे, लातूर, जवाहर नवोदय विद्यालय, इयत्ता 7वी. शाळेतनं पालकांना फोन येतो. शाळेत जेव्हा पालक पोहोचतात गेटवरती त्यावेळेस कळतं की अनुष्का ही हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून. आणि जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये जातात त्यावेळेस त्यांना कळतं की अनुष्काने आत्महत्या केलेली आहे. अनुष्का ही 12 वर्षाचं बाळ आहे आणि त्याने आत्महत्या केलेली आहे. बरं, ती आत्महत्या पण त्याने ना टॉवेलने केलेली, जो 50 रुपयाचा टॉवेल, ज्याने सरळ गाठ सुद्धा मारता येत नाही, याने तिने आत्महत्या केलेली. अशा ठिकाणी केली. बेड आहे त्यांचा, त्या बेडवरती बसता सुद्धा येत नाही व्यवस्थित, त्या ठिकाणी तिने आत्महत्या केली. मला यांना एक प्रश्न विचारायचा आहे, त्या बाळाला आत्महत्या म्हणजे काय, किती ट्रेस आणि किती टेन्शन नंतर माणूस करतो आणि त्याला किती डेअरिंग लागते, आणि त्या बाळाने ती आत्महत्या केलेली आहे. ठीक आहे, तुमच्या मनात जे असेल ते तुम्ही सांगा किंवा बोला. जर हे सगळं झालेलं होतं, हे सगळं घडलेलं होतं, आई वडिलांची वाट बघायची होती, डिक्कीमध्ये तिचा मृतदेह कोंबून हॉस्पिटलमध्ये न्यायची काहीच गरज नव्हती. याच्या मागे कोणीही असो, याच्या मागे स्त्री असो किंवा पुरुष असो, यांना योग्य ती यांच्यावरती कारवाई होईलच. पण माझ्या मते असे जे लहान मुलांबरोबर क्रूर वागतात, क्रूर हत्या त्यांची करतात, त्यांना आहे ना डायरेक्ट बिबट्याच्या पिंजऱ्यामध्ये सोडायचं म्हणजे, आणि ते लाईव्ह दाखवायचं. सगळ्यांनी बघू द्या, लहान मोठे सगळे बघू द्या ही गोष्ट. म्हणजे काय होईल माहितीये का, त्यांना पण मृत्यूच्या पहिले मृत्यू बघू द्या. ते किती घाबरत असेल ते बाळ, किती त्याला त्रास होत असेल, यांना पण होऊ द्या. त्यांच्या घरच्यांना पण दाखवा. जर यांच्या झोपा उडाले यांच्या घरच्यांच्या, त्यांना कशाला ठिकाण झोपू द्यायचं. म्हणजे हे इतके क्रूर असतात, त्यांना हाच पर्याय मला दिसतो. यांना सोपी मौत नको, यांना अवघडच मौत पाहिजे. आपण आपल्या परीने मोर्चे काढतो, आक्रोश करतो, मेणबत्त्या जाळतो, पण हे कितपर्यंत, आणि मग हा न्याय आपल्याला भेटेल कधी.